मराठी एकीकरण समितीचं आज आंदोलन जे आहे ते कबूतरखान्याच्या या ठिकाणी होणार आहे। कबूतरखाना बंद आहे तो बंदच राहावा या पाठिंब्यासाठी आज पोलिसांना निवेदन दिले जाणार आहे। परंतु स्थानिक नागरिकांच्या काय भावना आहेत, कारण की अनेक स्थानिक नागरिकांनी जे आहे ते तक्रारी देखील केल्या होत्या, त्यामुळे नक्की त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, कबूतरखान्यासंदर्भात आज आंदोलन होते, परंतु स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? अनेक दिवसांपासून प्रश्न हा प्रलंबित आहे। कबुतरांमुळे सोसायट्यांमध्ये आणि इतर ठिकाणी जे खराबी होते, वातावरणामध्ये जे दूषितपणा येतो आहे, त्याच्यामुळे जे आजार होत आहेत हे तर कारणीभूत आहेच। पण हा जो जैन समाज आहे, गुजराती समाज, मारवाडी समाज, हा त्यांना जो समर्थन करतोय, हा कोर्टाच्या निर्णयाला का विरोध करतोय? कोर्टाचा निर्णय हा फक्त काही आमच्यासाठी लागू आहे का? मराठी माणसांसाठी? मराठी माणूस ज्यावेळेला आंदोलन करतो त्यांच्यावरती खटले होतात। आज ज्या वेळेला त्यांचे साधू संत हत्यारं काढू, आम्ही उपोषणं करू आणि त्यांच्या बायकांनी जाऊन जे काही केलेत, ताडपत्री फाडण्यापासून आतमध्ये शिरलेले आहेत, यांच्यावरती कुठलेच अजूनपर्यंत खटले नाही झालेत। हा खटला फक्त मराठी माणसांवरती का होतो? हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि सगळ्यांनी आदरणीय कोर्टाचा मान राखून त्या गोष्टींची अंमलबजावणी झाली पाहिजे। प्रशासनाने ताबडतोब जे बंद केलेलं आहे ते कायमस्वरूपी काढावं आणि इथून दुसरे पर्यायी जागेवरती ते हलवावं। दादा, 200 ते 300 मीटर पासून कबूतरखाना इथं आहे, काय नक्की त्रास होतो? काय त्रास असतो प्रत्येकाला? आम्हाला इथे राहण्याचा मेंटेनन्स सोबत या कबुतरांनी केलेली घाण आहे ती नष्ट करण्यासाठी आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आम्हाला या जाळ्या लावाव्या लागल्या। इथे राहणाऱ्या प्रत्येक घराला जाळे लावण्याचा जो काय त्रास झालेला आहे, तो जो आर्थिक सोस आम्हाला पडत आहे तो फक्त आणि फक्त कबुतरांमुळे। त्याच्यामुळे या कबुतरांपासून जरी सुप्रीम कोर्ट म्हणत असेल तर त्यामुळे ताबडतोब कारवाई का नाही करत आहे? सरकार अजून गप्प का बसत आहेत हेच मला समजत नाही याविषयी। मी मगाशी सांगितलं की मला माझ्या बायकोला जो झालेला आहे, अस्थमा झाला आहे, तो ह्यांच्यामुळेच झालेला आहे। कारण आता ही जरी ब्लिस कासा म्हणून आमची रिहॅब बिल्डिंग जरी बिल्डरनी बांधलेली असली तरी पाद्देवाडीची जुनी, तर ते चाळी होत्या। अहो, चाळीवरती येऊन कितीतरी कबूतर घाण करत होती, आमच्या गॅलरीमध्ये घाण करायची, ते कोणी साफ करायला? आम्हाला साफ करायला लागत ना। त्या विष्ठेचा इतका वास जो आहे तो इतका घाण वास आहे की माझ्या बायकोला मला तिथेच आजार सुरू झाला, तिथेच आम्हाला जमा सुरू झाला। आज मला या वयामध्ये या ह्याच्यासाठी महिन्याला जवळजवळ 2 ते 2.5 हजार रुपये मला औषधासाठी आणि डॉक्टरसाठी पैसा खर्च येतो। कुठून करायचा आणि कसा करायचा? जो मला होतो तो इतरांना सुद्धा होत असणार ना। आता लोकांनी सांगितलं, आत्ता सांगितलं, इथे येतात त्या गाड्या उभ्या आहेत, त्या बाईक उभ्या आहेत, त्याच्यावरती सुद्धा घाण करतात, ते कोणी साफ करायचं? ज्यांना त्या कबुतराच्या बद्दल एवढी आस आहे, वाचता येतं, ते येऊन साफ करणार आहेत का? असा मी जर प्रश्न विचारला तर मी काही राजकारणी नाही किंवा कुठल्याही पक्षाचा मी हे नाही आहे। मी जे काय बोलतो तर एक इकडला व्यक्ती म्हणून आणि जुना माणूस म्हणून, त्या इथे मी जो राहतो पाद्देवाडीमध्ये, आम्ही जे राहायला आलो 1938 साली आम्ही राहायला आलो। याच्या आतमध्ये मेयर बिल्डिंग होती, तिथे आम्ही राहत होतो, तिथून मग इथे पाद्देवाडीत आलो। पण त्यावेळेस अगदी सुरुवातीला एवढी कबूतर नव्हते, तेव्हा त्रास नव्हता। जेव्हा ही अशी जमा झाली त्या सर्कलमध्ये, मी तो कबूतरखाना म्हणणार नाही, नाही ऐतिहासिक वास्तू वगैरे ती काही अजिबात नाही आहे, बिलकुल नाही आहे। मी सांगितलं तुम्हाला, तिथे पहिल्यांदा काय होतं, कारंजा होता, एक छोटा कारंजा होता बरोबर मध्ये, सगळं ओपन होतं, समाजात कंपाऊंड नव्हतं, तिथे कबुतरांच्यासाठी घरं नव्हती, दारं नव्हती, काही नव्हती। ही जागा म्युन्सिपाल्टीची, समजलं का? तिथे कशी ती त्या ह्याच्यामध्ये कारंजामध्ये पाणी प्यायला सगळेच पक्षी येत होते, कावळे येत होते, चिमण्या होत होत्या, सगळे येत होते, पाणी पित होते, निघून जात होते। पण नंतर कबुतरांची जी सुरुवात झाली ते आता मी सांगत नाही की कोणी कशी सुरुवात केली आणि काय केली ती, समजलं का? आणि मग त्याचं हळूहळू नाव झालं, आम्ही येतो का हो, तुम्ही कुठे राहता हो? दादर स्टेशनला उतरलं ना तो कबूतरखाना ना, तिथे तिथून भवानीशंकर करू, ही सुरुवात झाली। हा इथून नको तो इतिहास सुरू झाला, समजा। त्याला तिथे मी मगाशीच सांगितलं की त्या चौकाला डॉक्टर यज्ञेश्वर विठ्ठल पुरंदरे चौक म्हणून नाव आहे, माहिती आहे तुम्हाला? तुम्ही पाहिले बोर्ड आहे तिकडे, कोणाला माहिती आहे? आजच्या पिढीला तर कोणाला सुद्धा माहिती नाही आम्हाला का? हा ज्या रोगराई उत्पन्न होते त्याच्यात आम्हाला कबुतरांच्या बद्दल काही घेणं देणं नाही हो। मग कबूतर खानाच का? कावळे खाना का नाही? चिमडी खाना का नाही? पोपट खाना का नाही? मग मी असं म्हणेन की जर तुम्हाला कबूतर हवी आहेत
तर तुमच्या जिथे सोसायटी असतील ना त्या सोसायटीमध्ये तुम्ही कबूतरखाना तयार करा, ती पाळा तिथे. महापालिकेकडे याच्या अगोदर कधी तक्रार केली होती? महापालिकेकडे पुष्कळ वर्षापूर्वी महापालिकेचं तिकडे हे होतं की तिथे बिल्डिंग बांधायची आणि ते ऑफिस करायचं असं 50-60 वर्षापूर्वी महापालिकेने ठरवलेलं होतं, तेव्हा पण त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही करायचं म्हणून. आम्हाला पक्षांच्या बद्दल काही म्हणणं नाही आहे हो. कबूतर काय आमचे काय दुश्मन, पण दुश्मन ते ह्याच्यामुळे येते, त्यांच्यामुळे आमच्याकडे रोगराई प्रसिद्ध होते. अनेक लोकांना का एका माणसाने म्हणलं कुठे रोगराई, कोणाला झाले, काय झाले, त्याला काय सांगू. झाली आहे मला ना, मी चलावरती मी माझं औषध होतं, मला काय काय ओढावं लागतं, किती गोळ्या घ्यायला लागतात, माझ्या बायकोला काय करायला लागतं त्यांच्यासाठी. आता मध्यंतरी तर बायको माझी कोलॅप्स झाली होती, डॉक्टर बोलायची वेळ आली होती, मरता मरता ती ज्यावेळेस वाचली. ह्याच्यासाठी कोण येणार आहे करायला? ही जबाबदारी ते घेणार आहेत का सांगा मला. तर हा जो त्या पक्षांच्या पासून त्रास आहे, हा त्रास होऊ नये म्हणून तो कबूतरखाना इथे नको आहे. ते त्यांचे पक्षी आहेत, ते जातील, उडून जातील, त्यांचं ते खाणं शोधतील, त्यांचं ते करतील, काय करायचं आहे ते. पण जर त्या समाजाला असं वाटत असेल, मला समाजाबद्दल बोलायचं नाही, पण त्यांना असं वाटत असेल की उठू नये, तर किती ती कबूतर आहेत? 10,000 15,000 जेवढे जे असतात ते लोक, त्या लोकांनी वाटणी करावी त्या कबुतरांची, आपल्या घरी घेऊन जावे आणि घरी पाळावी ती. आम्हाला का आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की हे स्थानिक नागरिक आहे ते बाजूलाच राहतात आणि त्यांच्या व्यथा ज्या आहेत ते त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही संपूर्ण इमारतीला पूर्णपणे नेट लावलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने कबुतरांची विष्ठा असेल, घाण असेल, ही साफसफाई करण्यासाठी आम्हाला हाऊसकीपिंगला सांगावं लागतं, त्यांना देखील पैसे द्यावे लागतात आणि आम्हाला देखील मोठ्या प्रमाणात आजार होत आहेत. अशा भावना ज्या आहेत ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.